ताई, शेखरच्या आई शेखरचं दुसरं लग्न लावतात हे ऐकल्यावर मी त्यांना फोन केला शेखरला, पण त्यांनी माझा फोनच नाही उचलला. अरे म्हणून मग मी गौरीला फोन केला. रागाच्या भरात मी काय करत होते माझं मलाच कळत नव्हतं बघ. गौरी आली, तिनं मला धीर दिला, शेखरशी बोलणं करून दिलं. गौरी वेळेत आली म्हणून, नाही तर मी काय केलंच ना माझं मलाच कळत नाही बघ. जे केलीस ते चांगलं केलीस. तुझीच लेख आहे, चुकणार नाही कधीच. जा, हात पाय धुवून जेवाय बसूया. हा चल. ए ताई, परत असला याडा विचार मनात बी आणायचा नाही. मला वचन दे, आत्ताच्या आत्ता दे. दिलं. दुपारी होणाऱ्या वहिनीनं पण असाच शब्द घेतला होता माझ्याकडनं. आता भाऊ पण तसंच वचन मागतोय. जोडा जुळतोय की दोघांचा. बरं ताई, दुपारी तुझ्या होणाऱ्या वहिनीचा उजव्या पावलाने गृहप्रवेश झाला बरं का. तू काय डायरेक्ट गृहप्रवेशापर्यंत पोहोचला का? तुझ्या मनातलं तरी सांग की तिला आधी. हा, माझ्या मनात एक गोष्ट आहे. कृष्णाईला 20 लाखाचं कर्ज कशापायी पाहिजे असणार? हा, कृष्णाई 20 लाखाचं कर्ज मागायला आल्या. मातोश्रीने ते पास बी केलं आणि गौरीजींना बघून कृष्णाई तोंड लपून निघून गेल्या. 100% मोठ्या अडचणीत करते. शंकर, गौरी मनानं खरंच लय चांगली आहे रे. तुझ्याच्यानं जर का त्यांची अडचण सुटत असेल ना तर खरंच सोड. ताई, तुझी वहिनी ह्या रामाची सीता आहे आणि ह्यो राम त्याच्या सीतेच्या डोळ्यात आसवं कधीच नाही येऊन देणार. माझं नाटक बघितलंयस की तू. त्या घराच्या सगळ्या अडचणी मी सोडवणार. हॅलो हॅलो, कृष्णा राणी, इंदुराणी हिअर. मी शारदा. पोरीचं लगीन करणं जमना, त्या तुझ्या आईकडे फोन दे. आई, इंदुराणी. हॅलो. हॅलो, कृष्णा राणी, अगं तुझ्या पोरीच्या परीक्षेचा पेपर आलाय माझ्याकडं. ऐक, कलेक्टरच्या परीक्षेचा पेपर. प्रश्न पहिला, इंदुराणीच्या पैशाचं काय झालं? प्रश्न दुसरा, इंदुराणीला तिचं पैसे नाही दिलं तर इंदुराणी काय करणार? आणि प्रश्न तिसरा, इंदुराणी चिडणार का? इंदू, तुला तुझं 20 लाख मिळतील. कसं मिळणार? कुठनं आणणार तू 20 लाख? आ? कुठून बी आनंद, पण तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. हा हा, ठीक आहे ठीक आहे. उद्या आणून दे 20 लाख. ठेवतो.
पैसे तर इतकंच आहेत. मग रडू काय कुठं आणणार 20 लाख? शारदा, कलेक्टरची एवढी मोठी परीक्षा आणि एका दिवसात कशी काय संपणार ग ती? नाही म्हणजे आमची 8वीची परीक्षा बी आठवडाभर चालते की. 2च पेपर असतात. या परीक्षेत पास झालं ना की 6 महिन्यांनी परत मेन परीक्षा, मग मुलाखत. अगं वर्षभर चालती ही परीक्षा. असं वय. तरी म्हणलं एका दिवसात कशी काय संपती. पर शारदा, परीक्षा कोल्हापुरात व्हाय पाहिजे होती बघ. ग पुण्याला जायचा कुटाणा आणि ते बी रातभर प्रवासाची दगदग करून. अगं लय मोठी परीक्षा असते ही भागात का. पुणे आणि मुंबई अशी 2च सेंटर असतात महाराष्ट्रात. होय वय, लईच मोठी परीक्षा आहे. आई आई रात्री बांधून न्यायला मेथीची भाजी आणि तालीपीठ केलंय आणि शेंगदाण्याची चटणी पण आहे सोबत. हा कृष्णा ती मेथीची भाजी रातच्या प्रवासाला खावा आणि थालीपीठ उरलं ना तर सकाळी चहा बरोबर खावा. शारदाने सगळं पद्धतशीर केलंय बघा. म्हणून तर ती शारदा आहे. तिचं सगळं पद्धतशीरच असतं. आई तू पण ना. आई, पुण्याला जायच्या सगळ्या गाड्या फुल झाल्या. मागच्या सीट शिल्लक आहेत, काय करू देत? होय का? मी त्या एजंटला म्हणलं पण की पुढची एक तरी सीट दे माझ्या आईसाठी, पण ते म्हणते की गॅरंटी नाही. आई अगं तो समजा रोड उकरलेला आहे. जर मागची सीट मिळाली ना तर लय हादर बसणार बघ आपल्याला. मला मागची चालेल. तुझ्यासाठी एक पुढची मिळाली तरी बस झालं. तुला आराम मिळायला पाहिजे बाई. नाही, मला मागची चालेल, तुझ्यासाठी पुढची मिळाली पाहिजे. आहे का आता? परीक्षा माझी आहे का तुझी आहे? उद्या तुला पेपर लिहायचा आहे. तुला आराम मिळायला पाहिजे. पुढची एखादी मिळताय का बघ. आई, आई हे बघ, हे परत फाटलं. मला नवा ड्रेस केव्हा घ्यायचा? पुढच्या महिन्यात घेऊ मी. या महिन्यात खर्च जरा जादा आहे. तू नुसतं पुढच्या महिन्यात करतेस. मी असं फाटलेलं घालून जाऊ काय कॉलेजला? आण, मी शिवून देते. शिवलेलं सगळ्यांनी कळतं. मग कळणार नाही असं शिवते. चालेल दे. आमच्या कॉलेजमध्ये 2-2 महिन्याला नवीन कपडे घालतात सगळेजण, आणि माझे कपडे तेच जुनं 10 ठिकाणी फाटलेलं 10 ठिकाणी शिवलेलं. मला लाजल्यासारखं होतंय ग. ह्यात लाजल्यासारखं काय? तू कॉलेजला गेलास काय कधी? गेली असती तर कळलं असतं. मिनी, शारदा कॉलेजात गेली नाही म्हणून तुम्हा दोघींचं शिक्षण झालं. तुला जे कॉलेजात जायला मिळते ते शारदानं 10वीत शाळा सोडली म्हणून. शारदाताई, चुकून बोललो मी. मला तसं म्हणायचं नव्हतं.